अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचं काम करत असल्यानं सरकारनं त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. आषाढी वारीला 800 वर्षांची परंपरा आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक ओळख आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीवरून पालखी निघते. संत तुकारामांच्या देहू इथूनही पालखी निघते. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. त्यावेळेला मुस्लिम समाजाचे अनेक बांधव त्या वारीत सहभागी होतात आणि वारकऱ्यांना सेवा देतात. याची आठवणही आनंद परांजपे यांनी अबू आझमी यांना करून दिली आहे. कायम हिंदू मुस्लिम राजकारण करून अबू आझमी प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सरकारनं करावी असं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परांजपे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. त्यामुळे मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचं सरकार कधीही घेणार नाही. अशा शब्दात एका प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मराठी भाषा महाराष्ट्राची अभिजात भाषेचा दर्जा हा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय, हे देखील विसरता कामा नये. राज्य सरकार मराठी भाषेविषयी संवेदनशील आहे असंही त्यांनी पुढे सांगितलं.